हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज बनवली मस्त आणि पौष्टिक अशी कोशिंबीर. तर त्याच्यामध्ये मी इथं बीट पण टाकलेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये आणखीन गाजर पण ॲड करू शकता. तर मी इथं बीट आणि काकडी जी आहे ती किसून घेतलेली आहे आणि कांदा आणि टोमॅटो बारीक कापून घेतलेला आहे, म्हणजे का बारीक चिरून घेतलेले आहेत. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. तर कोथिंबीर सोडून बाकी सगळे जे आपण बारीक चिरून किसून घेतलेले आहेत ते पदार्थ एकत्र करून, म्हणजे एका दुसऱ्या बाऊलमध्ये काढून एकत्र करून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे दही टाकायचं. आता हे दही पण मी घरात लावलेलं आहे. याचा देखील व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर शेअर केलेला आहे, तर नक्की जाऊन बघा. आणि तशा पद्धतीने दही लावलं तर अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने दही लावायची पद्धत मी सांगितलेली आहे. तर तशा पद्धतीने दही लावा आणि खूप छान आणि घट्ट असं दही तयार होतं. तर इथं 2 चमचे दही टाकायचे, चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि शेंगदाण्याचं कूट मी 1 चमचा टाकलेला आहे आणि 1 चमचा साखर. आता साखरेऐवजी तुम्ही पिठी साखर देखील वापरू शकता. आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आणि लहान मुलं खाणार आहेत, सो मी इथं हिरवी मिरची टाकलेली नाही आहे. तुम्ही म्हणजे आवडत असेल तर याच्यामध्ये बारीक, एकदम बारीक चिरून अशी हिरवी मिरची टाकू शकता. त्याने पण याची टेस्ट छान लागते. आता हे सगळं जे आहे ते एकदम चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून आपण साखर, दही जे टाकलेलं आहे ते छान असं एकत्र होईल. आता याच्यावर आपण जी सुरुवातीला बाजूला ठेवलेली कोथिंबीर होती, कापून ठेवलेली कोथिंबीर, ती याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून घ्यायची. आणि ह्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 10 मिनिट, तुम्हाला थंड आवडत असेल तर फ्रीजमध्ये ठेवून हे जेवताना तुम्ही छान अशी कोशिंबीर सर्व करू शकता. तर नक्की ट्राय करा. बीट, गाजर वापरून कोशिंबीर मुलांनाही पौष्टिक तुम्ही देऊ शकता. खूप छान आणि टेस्टी कोशिंबीर तयार झाली.